नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली, झुंबड अक्षरशः. त्या दरम्यान अनेक नाट्यमय तणाव, म्हणजे अशी निवडणूक पाहिली नाही आपण. अशी निवडणूक यावेळेला झाली. 29 महापालिकामध्ये निवडणूक होते आहे. आता सुरुवातीला भाजपनं शिंदे सेना आणि यांनी महायुतीचं नाटक केलं की महायुतीहून लढतोय आम्ही. परंतु 14 महापालिकांमध्ये 14 महापालिकांमध्ये महायुती तुटली आहे. म्हणजे जवळजवळ निम्म्या महापालिकामध्ये महायुती तुटलेली आहे. यावेळी भाजपची स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे की जिथे एकनाथ शिंदेंची ताकद कमी आहे तिथे शिंदेंना फारसा भाव द्यायचा नाही. त्यामुळे संभाजीनगरमध्ये पाहतोय आपण काय झालं. संभाजीनगरमध्ये शेवटी शिंदे सेनेचा नेता म्हणाला संजय शिरसाट की भाजपला अहंकार झाला आहे. अशा 14 महापालिका आहेत जिथे युती तुटलेली आहे. पण जिथे एकनाथ शिंदेशिवाय जिंकणं शक्य नाही तिथे भाजपने शिंदेंना जवळ ठेवलं आहे. उदाहरणार्थ मुंबई जिंकायची असेल तर एकनाथ शिंदे सोबत पाहिजेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत युती आहे, शिंदे आणि भाजप. तिथे अजितदादा स्वतंत्र लढत आहेत मुंबईत. दुसरं ठाणे म्हणजे आता एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला. त्यामुळे तिथे तिथे भाजपने शिंदेंना सोबत ठेवलेला आहे. अशा काही महापालिका आहेत जिथे शिंदेशिवाय जिंकू शकत नाही, तिथे शिंदेंना सोबत ठेवलं आहे. बाकी ठिकाणी महायुतीत तोडफोड झाली आहे. पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. तिथे BJP स्वतंत्र लढते. तिथे युती तुटलेली आहे. संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, अकोला, नवी मुंबई, धुळे, जालना, पिंपरी चिंचवड अशा या महापालिकामध्ये युती तुटलेली आहे. आता युती तुटण्याचं काय मोठं कारण आहे अशातला भाग नाही. भाजपला स्वतःची ताकद माहीत आहे, कुठं आपण जिंकू शकतो आणि कुठं गडबड आहे. त्या हिशोबाने भाजपने रणनीती आखलेली आहे. आता यावेळी लोकांचा उमेदवारांचा इच्छुकांचा जे निवडणूक लढवायची इच्छा होते त्यात अनेक भाजपचे निष्ठावंत आहेत. त्यांना यावेळेला डावललं आहे. त्यामुळे निष्ठावंतांचा आक्रोश आहे यावेळेला, तो पाहायला मिळाला. प्रथमच यावेळेला भाजपमधले इच्छुक रस्त्यावर आले. यावेळची निवडणूक ज्याची दहशत आहे, जो दहशत निर्माण करू शकतो, ज्याच्याकडे पैसा आहे आणि निवडून येण्याची ताकद आहे, अशा लोकांना भाजपने सोबत ठेवलेलं आहे. त्यामुळे आता महापालिकेची निवडणूक जे 15 जानेवारीला होणार आहे आणि 16ला निकाल आहे, ती निवडणूक नगर परिषद निवडणुकीसारखीच आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये विरोधक कुठंच दिसत नव्हते. या निवडणुकीत विरोधक कुठंच दिसत नाही. म्हणजे इथे विरोधकांची जागा एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा सामना बहुतेक महापालिकांमध्ये आहे.
आणि पैसा, दहशत आणि निवडून येण्याची ताकद, हे 3 फुटपट्ट्या लावून भाजपने यावेळेला उमेदवार निवडले आहेत. निष्ठावंत वगैरे काही यावेळेला काही विचार झालेला नाही. नो निष्ठावंत निवडून येऊ शकतो का, तर त्याला तिकीट दिलं आहे. नाही तर कालचा आलेल्या माणसाने तिकीट भाजपने दिलेली आहे. विचारधारा यावेळेला गुंडाळून ठेवली आहे भाजपने, सर्वांनीच गुंडाळून ठेवली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यामध्ये अजितदादांच्या गटाने, अजितदादांच्या राष्ट्रवादीने गजा मारणे हा कुख्यात गुंडा आहे पुण्यात, त्याच्या पत्नीला तिकीट दिलं आहे राष्ट्रवादी. तर राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर पुण्यातले, त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना तिकीट दिलं आहे. एक मुलाने BJPचं तिकीट घेतलं आहे, दुसऱ्या मुलाने अजितदादांचं तिकीट घेतलं आहे, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं. म्हणजे 2 मुलं आहेत, एकाच बापाची आहेत, पण दोघांनी 2 वेगवेगळी पक्षाची तिकीटं घेतली आहेत. त्यामुळे आता वडिलांना दोन झेंडे वेगवेगळे घेऊन प्रचार करतात की काय, कसं, म्हणजे त्या तारांबळ उडणार आहे वडिलांची. प्रचार कोणाचा करायचा. नागपूर म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा किल्ला, तिथे शिंदे सेनेला फक्त 8 जागा सोडलेल्या आहेत. म्हणजे या वेळेला भाजपने दाबून रणनीती आखली आहे, दाबून, कुठेही नरमाई ठेवलेली नाही. आणि उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधू हे मुंबई बाहेर कुठे दिसत नाहीत. उद्धव ठाकरे यांचं टार्गेट फक्त मुंबई आहे. मुंबई बाहेर ठाकरे कुठेही दिसत नाहीत. त्यांना इंटरेस्टही नाही मुंबई बाहेर, असंच दिसत आहे स्पष्ट. त्यामुळे यावेळेला बंडखोर मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही पाहाल अपक्ष इच्छुकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असेल. कारण भाजपला माहीत आहे किंवा इतर पक्षांनाही माहीत आहे, तर बंडखोरी करून जातील कुठे हे लोक, शेवटी आपल्याकडेच यायचे आहेत. पण ठाकरे बंधूंचा प्रभाव एक कुठे दिसत नाही आहे. एक त्याचा परिणाम असा झाला आहे की भाजपने मराठी उमेदवारांना भरपूर तिकीटं वाटली आहेत. मराठी कार्ड भाजपने चालवलं आहे. आता म्हणजे ही पहिली निवडणूक आहे की जिथे तिकीट वाटण्यासाठी पोलिसांना बोलावं लागलं, पोलीस बंदोबस्तात तिकीट वाटप झालं. नाशिकमध्ये भाजपने पोलीस बंदोबस्त मागवला, पोलीस बंदोबस्तात AB फॉर्मचं वाटप झालं. संभाजीनगरमध्ये प्रचंड टेन्शनमध्ये, नागपुरात राष्ट्रवादी दादांचं ऑफिस फोडलं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी. मातोश्री बाहेर मोठा हंगामा होता यावेळेला. आता हे सर्व गरमी जी आहे ही आता 2 तारखेला 2 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. म्हणजे 2 तारखेच्या आत म्हणजे अजून 3 दिवस आहेत. 3 दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आणि 3 तारखेला 3 जानेवारीला मैदानात कोण कोण आहे ते स्पष्ट होईल. 3 तारखेला फायनल. म्हणजे 3 दिवस आहेत बंडखोरांना मागे घेण्यासाठी, बसवण्यासाठी. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोरांना स्वतःहून फोन करून त्यांना बसवलं. पण यावेळेला ते देवेंद्र फडणवीसांनी ते अशक्य आहे, त्यांच्या ताकदीच्या बाहेर आहे. कारण मोठमोठ्या संख्येने बंडखोर आहेत, शेकडोने आहेत बंडखोर. एक फूल 50 माली अशी परिस्थिती आहे. नितीन गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे बंडखोर रडतायत, राडे करतायत. पण काय
ही निवडणूक आता या निवडणुकीत एक स्पष्ट झालं आहे की मतदार जो आहे तो पक्ष पाहून वोटिंग करणार आहे यावेळेला. म्हणजे व्यक्तिगत एखाद्या माणसाला उभा आहे आणि त्याला मतदान होईल अशी परिस्थिती नाही आहे. लाट नाही आहे कोणा, व्यक्तिगत लाट नाही आहे. पक्षाला लोक यावेळेला मतदान करणार आहेत. पक्ष बघून मतदान होईल. या सर्व गुंडागर्दीत विरोधी पक्ष गायब आहे. आणि जे कोणी निवडून येतील, महायुतीत तोडफोड आहे, तुटली आहे, तुटफूट झाली आहे महायुतीत, परंतु निकालानंतर हे सारे एकत्र येतील, पुन्हा महायुतीत येणार आहेत. महायुतीत पुन्हा परत येणार आहेत. त्यामुळे राजकारण फार बदललं आहे. निष्ठा विष्ठा झाल्या आहेत, विचारधारा गुंडाळल्या आहेत. हे आपण पाहतोय. निवडणूक किती बदलली आहे, कुठे गेली आहे. सुमतीबाई सुकळीकर पडण्यासाठी उभ्या राहायच्या. आता पडायला कोणाची इच्छा आहे पडायची? जिंकण्यासाठीच मैदानात लोक उभे राहतात. आणि त्यासाठी साम दाम दंड सभेत सर्व सुरू आहे. काय वाटते तुम्हाला या बदललेल्या निवडणुकीबद्दल? कॉमेंट करा. नमस्कार.